नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। निवडणुकांचा धुरळा संपला। आता महामार्गावरील धुरळा कधी? लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषद या सर्व निवडणुकांचा धुरळा आता संपलेला आहे। घोषणा, आश्वासने, आरोप प्रत्यारोप थांबले आहेत। मात्र एक धुरळा अजूनही तसाच आहे, तो म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील धुरळा। हा धुरळा थांबवण्यासाठी आता सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून जनतेसोबत एकत्र येण्याची वेळ आली आहे। गेल्या 3.5 वर्षापासून आम्ही सर्वसामान्य जनता हा लढा लढतो आहे। रस्त्यावर उतरून निवेदने देऊन, आंदोलन करून, वेळ प्रसंगी उपोषण करत आम्ही आवाज उठवत आलो। पण कटू सत्य असं आहे की सर्वसामान्य जनतेच्या पाठी मोजकेच हात असतात, तर राजकीय शक्तीच्या पाठी बलाढ्य आणि असंख्य हात असतात। आज गरज आहे की हे सर्व हात, सत्ताधारी, विरोधक, लोकप्रतिनिधी एकत्र येऊन प्रशासनाला जनतेच्या एकीचं बळ दाखवतील। आजही वास्तव तसंच आहे। रायगड जिल्ह्यातील कोलेटी, नागोठणे, कोलाड, इंदापूर, मानगाव तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर, हाताखांबा, पाली, निवली, लांजा या सर्व ठिकाणी महामार्गाचं काम अद्यापही अपूर्ण आहे। कुठे रस्ता खोदलेला, कुठे सेवा रस्ते नाहीत, कुठे पाणी साचलेलं, तर कुठे धुळीने नागरिकांचा श्वास कोंडलेला। दरवेळी एकच वाक्य ऐकायला मिळते, मार्च मे पर्यंत काम पूर्ण करू। पण हे केवळ आश्वासन आहे, सत्य नाही। कारण जर खरंच मार्च पर्यंत काम पूर्ण होणार असेल तर आजपर्यंत जनतेसमोर सविस्तर आराखडा का मांडला जात नाही? कोणता टप्पा कधी पूर्ण होणार? कोणत्या भागात अडथळे आहेत? जबाबदारी कुणाची? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं आजही मिळत नाहीत। हा महामार्ग केवळ रस्ता नाही, तो कोकणकरांचा श्वास आहे, अर्थव्यवस्थेचा कणा आहे। पर्यटन, शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य सगळं या रस्त्यावर अवलंबून आहे। पण आज या रस्त्यावर अपघात, वाहतूक कोंडी, धूळ आणि चिखल हेच नशिबी आले आहे। असो, इतकं मात्र नक्की, सर्वसामान्य जनता लढत आली आहे आणि लढत राहील। सत्ता बदलली तरी प्रश्न सुटत नसेल तर प्रश्न विचारणं थांबणार नाही। आता तरी सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेसोबत उभं राहून मुंबई गोवा महामार्गावरील धुरळा कायमचा संपवावा हीच कोकणकरांची अपेक्षा आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, रत्नागिरी।